माझे नाव राहुल, वय वर्ष 25. मी पुण्यात एका नामांकित IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. मूळचा मी कोल्हापूरचा, पण नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झालो. राहण्यासाठी मी एका चांगल्या सोसायटीत 1 BHK फ्लॅट भाड्याने घेतला होता. नवीन शहर, नवीन नोकरी आणि त्यात घरूनच जास्त काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम असल्यामुळे माझ्या बाहेर संपर्क तसा कमीच यायचा. पण माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या साधना काकूंची मात्र मला रोजच ओळख पटायची. साधना काकू दिसायला अत्यंत शांत, सुस्वभावी आणि सात्विक मनाच्या महिला होत्या. वय अंदाजे 45च्या आसपास असे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी माऊलीसारखी ओढ होती जी कोणालाही आदर करायला लावेल. काही दिवसापूर्वीच त्यांच्या पतीचं म्हणजेच आमच्या सोसायटीतल्या सगळ्यांचे लाडके असलेल्या काकांचं एका भीषण रस्ते अपघातात अचानक निधन झाले. तो धक्का साधना काकूंसाठी इतका मोठा होता की त्यातून त्या अजूनही सावरू शकल्या नव्हत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा कामानिमित्त परदेशात म्हणजेच अमेरिकेत असायचा. काकांच्या निधनानंतर तो काही दिवसांसाठी आला होता, पण नोकरीच्या बंधनामुळे त्याला परत जावं लागलं. तेव्हापासून साधना काकू त्या मोठ्या घरात अगदी एकट्याच राहत होत्या. मी रोज सकाळी कधीतरी दुकानात जाताना किंवा संध्याकाळी बाल्कनीत उभा असताना त्यांच्या बंद दरवाजाकडे बघायचो. तो बंद दरवाजा पाहिला की माझ्या मनात एक अनामिक हुरहुर दाटून यायची. मला नेहमी वाटायचं की या सिमेंटच्या 4 भिंतीच्या आणि बंद दाराच्या मागे काहीतरी मोठं दुःख, विरह आणि अथांग एकाकीपणा लपलेला आहे. कधीतरी त्या संध्याकाळच्या वेळी गॅलरीत शांत उभ्या असायच्या. सूर्य मावळताना त्यांच्या चेहऱ्यावर पडणारा तो तांबूस प्रकाश आणि त्यांच्या डोळ्यातील एक वेगळी शून्यता, हे सगळं पाहून माझं मन सुन्न व्हायचं. कोणीतरी हक्काचं माणूस सोबत नसणं काय असतं हे मला त्यांच्याकडे बघून जाणवायचं. मनात यायचं की जाऊन 2 शब्द बोलावे, पण लोक काय म्हणतील किंवा त्यांना माझं बोलणं आवडेल का नाही या विचाराने मी नेहमी मागे हटायचो. एक दिवस शनिवार होता. सुदैवाने मला ऑफिसला सुट्टी होती. नेहमीप्रमाणे पुण्यातली ती दुपार प्रचंड संत आणि शांत होती. मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर काहीतरी पाहत बसलो होतो. सोसायटीतही कमालीची शांतता होती. अचानक बाजूच्या साधना काकूच्या घरातून काहीतरी स्टीलचं मोठं भांडं किंवा ग्लास खाली पडल्याचा आणि एकाकी कोणाच्या तरी कणण्याचा खूप मोठा आवाज आला. तो आवाज ऐकताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. मनात अनेक वाईट विचार एकाच वेळी येऊन गेले. मी कसलाही पुढचा मागचा विचार न करता तातडीने लॅपटॉप बाजूला ठेवला, पायात चपला सरकवल्या आणि धावत शेजारच्या फ्लॅटकडे गेलो. मी त्यांच्या दरवाजापाशी पोहोचलो आणि घाईघाईत घराची बेल वाजवली. एकदा वाजवली, कोणीच नाही आलं. दुसऱ्यांदा वाजवली, आतून काहीच हालचाल जाणवली नाही. माझ्या छातीची धडधड आता कमालीची वाढली होती. मी दरवाजावर हाताने जोरात थाप मारली. काकू, काकू, ठीक आहात ना तुम्ही? दरवाजा उघडा. माझा आवाज ऐकून आतून अगदी हळूच पावले वाजल्याचा आवाज आला. 2-3 मिनिटांच्या अत्यंत तणावपूर्ण प्रतीक्षेनंतर त्यांनी हळूच मुख्य दरवाजा उघडला. समोरचा देखावा पाहून मी हादरूनच गेलो. साधना काकू दरवाजाला धरून कशाबशा उभ्या होत्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि डोळ्यात अनामिक भीती आणि पाणी होतं. ते इतक्या अशक्त दिसत होत्या की वाटलं त्या आत्ताच खाली कोसळतील. काकू, काय झालं? काही पडल्याचा आवाज आला म्हणून मी धावत आलो. मी अत्यंत काळजीने आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं. त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. त्यांनी फक्त आत येण्याचा इशारा केला आणि त्या मागे ओढल्या. मी लगेच आत गेलो आणि मुख्य दरवाजा लावून घेतला. हॉलमध्ये पाहिलं तर पाण्याचा एक तांब्या आणि ग्लास जमिनीवर पडला होता. पाणी सगळीकडे पसरलं होतं. काकू सोफ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे पाय थरथरत होते. त्यांचा रक्तदाब अचानक खूप कमी झाल्यासारखं वाटत होतं. मी कसलाही संकोच न बाळगता पुढे झालो. त्यांच्या हातातला आणि खांद्याला आदराने आधार दिला आणि त्यांना हळूच सोफ्यावर व्यवस्थित बसवलं. त्यांचा हात प्रचंड थंड लागला होता. मी पटकन पंखा चालू केला आणि किचनमध्ये जाऊन दुसरा पाण्याचा ग्लास आणि त्यात थोडी साखर, मीठ टाकून ते पाणी त्यांच्यासाठी घेऊन आलो. काकू, हे पाणी प्या आधी, हळू प्या, मी ग्लास त्यांच्या ओठांना लावत म्हणालो. त्यांनी थरथरत्या हाताने ग्लास धरला आणि पाण्याचे 2 घोट घेतले. थोड्या वेळाने त्यांचा श्वास थोडा पूर्ववत झाला.
पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्या क्षणी मला तीव्रतेने जाणीव झाली की माणसाला भौतिक सुखापेक्षा, पैशापेक्षा संकटाच्या वेळी, दुःखाच्या काळात एका हक्काच्या माणसाच्या आधाराची, एका आश्वासक स्पर्शाची किती गरज असते. ते मोठं घर, तो रिकामा सोफा आणि समोर असणारा तो एकाकीपणा काकूंना आतून पोखरत होता. हे मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होतं. मी फक्त शांतपणे त्यांच्या शेजारी बसून राहिलो आणि त्यांच्या मनाची वादळ शांत होण्याची वाट पाहू लागलो. सोफ्यावर बसून काकूंनी साखर मिठाचे पाणी प्यायल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटलं. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो थकवा आणि डोळ्यातील उदासी अजूनही तितकीच होती. काही वेळ हॉलमध्ये कमालीची शांतता होती. फक्त डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याचा आवाज येत होता. मी शांतपणे त्यांच्या शेजारीच बसून होतो. अशा वेळी माणसाला उपदेशाच्या 2 शब्दापेक्षा शांतपणे सोबत देणाऱ्या कोणाची तरी जास्त गरज असते, हे मला माहीत होतं. मी हळूच विचारलं, काकू, आता कसं वाटतंय? डॉक्टरांना फोन करू का? किंवा सोसायटीतल्या इतर कोणाला बोलू का? त्यांनी लगेच नकारार्थी मान हलवली. नको राहुल, आता बरं वाटतंय मला. डॉक्टरांची काही गरज नाही. हे अचानक चक्कर आल्यासारखं झालं आणि हातातला पाण्याचा तांब्या निसटला. त्या अत्यंत खिन्न आणि थकलेल्या आवाजात म्हणाल्या. माझं लक्ष शेजारच्या डायनिंग टेबलकडे गेलं. तिथे सगळी भांडी रिकामी पडली होती. दुपारचे 2 वाजून गेले होते, पण घरात स्वयंपाक पाण्याचा काही सुगावा दिसत नव्हता. मला संशय आला. काकू, खरं सांगा, तुम्ही दुपारचं जेवण केलं का? किंवा सकाळी काही खाल्लं होतं का? मी थेट प्रश्न विचारला. त्यांनी माझं बोलणं ऐकून मान खाली घातली आणि काहीच उत्तर दिलं नाही. त्यांच्या या शांततेने मला सगळं काही सांगून टाकलं होतं. काका गेल्यानंतर त्यांचं स्वतःच्या खाण्यापिण्याकडचं आणि आरोग्याकडचं लक्ष नसायचं. कधीतरी फक्त चहा पिऊन त्या पूर्ण दिवस काढायच्या, तर कधी नुसतंच पडून राहायच्या. एकाकीपणामुळे त्यांची जगण्याची इच्छा जणू आटली होती. मला त्यांची प्रचंड दया आली आणि त्याचवेळी त्यांच्या या अवस्थेबद्दल मनात एक आदरयुक्त आपुलकी आणि काळजी निर्माण झाली. तुम्ही इथे शांत बसा, मी माझ्या घरातून 2 मिनिटात येतो, असं म्हणून मी माझ्या फ्लॅटकडे धावलो. सुट्टी असल्यामुळे मी सकाळीच मस्त गरम वरण भात, बटाट्याची सुकी भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या. मी एका ताटात ते सगळं जेवण व्यवस्थित काढलं आणि ते ताट घेऊन पुन्हा काकूंच्या घरी आलो. मी ते जेवणाचं ताट त्यांच्यासमोर ठेवलं आणि म्हणालो, काकू, आधी हे 2 घास खाऊन घ्या. तुम्ही जेवल्याशिवाय मी इथून हलणार नाही. सुरुवातीला त्या खूप संकोचल्या. अरे नको राहुल, मला भूक नाही रे, आणि तू कशाला त्रास करून घेतोयस, त्या म्हणाल्या. पण माझ्या आग्रहाखातर आणि चेहऱ्यावरील हट्टापुढे शेवटी त्यांनी ताटाकडे हात वाढवला. त्या जशा जीव लागल्या तसं त्यांच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागलं. अश्रूचे थेंब थेट त्यांच्या ताटात पडत होते. त्यांना रडताना पाहून माझंही मन भरून आलं. काकू, प्लीज रडू नका. काय झालं मला सांगा ना. मी हळूच त्यांचा हात हातात घेत विचारलं. राहुल, हे घर मला खायला उठतंय रे, त्या ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या. काका असताना या घरात किती चैतन्य होतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचं काही ना काही बोलणं, हसणं सुरू असायचं. आता फक्त ही जीवघेणी शांतता उरली आहे. मुलगा अमेरिकेत आहे, तो त्याच्या जगात व्यस्त आहे. तो फोन करतो, पण फोनवरच्या 2 मिनिटाच्या बोलण्याने हे रिकामी पण कसं भरणार? कधी कधी तर वाटतं की या शांततेत मीच हरवून जाईल की काय. घरात कोणीतरी बोलणारं असावं, हीच माझी इच्छा आहे. त्याचं हे बोलणं थेट माझ्या काळजाला भिडलं. महानगरांच्या या सिमेंटच्या जंगलात माणूस किती एकटा पडू शकतो, याचं हे जळजळीत उदाहरण होतं. आम्ही दोघे खूप वेळा गप्पा मारत बसलो. त्यांनी काकांच्या जुन्या आठवणी काढल्या. काकांना काय आवडायचं, ते दोघे सुट्ट्यांमध्ये कसे फिरायला जायचे, हे सगळं त्या मला सांगत होत्या. बोलता बोलता त्यांच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यानंतर एक छोटंसं मनापासून आलेलं हसू उमटलं. मी त्यांचा तो थरथरणारा हात माझ्या दोन्ही हातात घट्ट धरला. त्या स्पर्शात कोणतीही वासना नव्हती, तर फक्त आणि फक्त एक निखळ आदर, आपुलकी आणि विश्वासाची भावना होती. मी अत्यंत आदराने आणि विश्वासाने म्हणालो, काकू, आजपासून तुम्ही स्वतःला कधीच एकटे समजायचं नाही. तुमचा मुलगा दूर असेल, पण तुमचा हा शेजारी नेहमी तुमच्यासोबत आहे. मला आईची आठवण आली की मी तुमच्याकडे येत जाईन आणि तुम्हाला जेव्हा कधी एकटं वाटेल, अगदी मध्यरात्रीही, तुम्ही मला हक्काने हाक मारायची.
समजलं? माझ्या या शब्दांनी साधना काकूंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि प्रचंड मोठा दिलासा दिला. त्यांचा माझ्यावरचा विश्वास आता दृढ झाला होता आणि आमच्यातील अंतराची भिंत फार गळून पडली होती. एका अनोळखी नात्याची ही एक सुंदर, भावनिक आणि हक्काची सुरुवात होती. त्या शनिवारच्या दुपारनंतर आमच्या नात्याचं स्वरूप पूर्णपणे बदललं होतं. साधना काकू आणि माझ्यातला तो शेजार धर्माचा औपचारिक पडदा आता पूर्णपणे बाजूला झाला होता. आता मी ऑफिसवरून संध्याकाळी घरी आलो की सगळ्यात आधी काकूंच्या घरी बेल वाजवायचो. त्याही दरवाजा उघडताना चेहऱ्यावर एक सुंदर हक्काचा हसू घेऊन उभ्या असायच्या. दिवसभरात काय झालं, ऑफिसमध्ये काय घडलं हे मी त्यांना सांगायचो, तर त्यांनी दिवसभर काय केलं हे त्या मला सांगायच्या. कधी त्यांच्या घरातला बल्ब खराब झाला तर तो बदलून देणे, कधी लायब्ररीतून त्यांच्या आवडीचे पुस्तक आणून देणे, तर कधी आठवड्याची भाजी एकत्र आणणे. ही जणू आमची रोजची दिनचर्या झाली होती. आमच्यातली ती भावनिक जवळीक हळूहळू खूप घट्ट होत चालली होती. त्यांच्या मनात माझ्याबद्दल एक हक्काचा आदर निर्माण झाला होता आणि माझ्या मनातही त्यांच्या एकाकी आयुष्याला आनंदाने भरून काढण्याची एक सुप्त इच्छा जागी झाली होती. आमची ही जवळीक केवळ शब्दापुरती मर्यादित नव्हती, तर एकमेकांच्या सुखाची आणि समाधानाची काळजी घेणारं ते एक वेगळंच निखळ नातं बनत चाललं होतं. असाच एक दिवस उजळला. जुलै महिन्याचे दिवस होते आणि पुण्यात नेहमीप्रमाणे जोरदार पाऊस सुरू झाला होता. दुपारपासूनच ढग एवढे दाटून आले होते की दुपारीच रात्रीसारखा अंधार झाला होता. संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर प्रचंड वाढला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट इतका मोठा होता की खिडक्यांची तावदाने थरथरत होती. अशातच अचानक संपूर्ण सोसायटीची वीज गेली. अवतीभोवती प्रचंड अंधार पसरला. मला अचानक त्या दिवशी काकूंनी बोलता बोलता सांगितले की एक गोष्ट आठवली. त्यांना लहानपणापासूनच विजांच्या कडकडाटाची आणि गडद अंधाराची खूप भीती वाटायची आणि काका असताना अशा वेळी त्या नेहमी त्यांच्या जवळ जाऊन बसायच्या. काकू घरात एकट्याच आहात आणि प्रचंड घाबरल्या असतील या विचाराने माझ्या मनात धाकधूक सुरू झाली. मी लगेच माझ्या घरातली एक मोठी मेणबत्ती आणि काडीपेटी घेतली आणि मोबाईलची टॉर्च चालू करून बाहेर आलो. शेजारच्या दारावर जाऊन मी हलकेच थाप मारली. काकू, मी राहुल आहे, दरवाजा उघडा. काकूंनी लगेच दरवाजा उघडला. मोबाईलच्या प्रकाशात मला दिसलं की त्यांचा चेहरा भीतीमुळे आक्रसून गेला होता. मी आत गेलो आणि मुख्य दरवाजा बंद केला. हॉलमध्ये मी मेणबत्ती पेटवून एका टेबलवर ठेवली. त्या मेणबत्तीच्या अंधुक पिवळसर आणि हळव्या प्रकाशामध्ये संपूर्ण हॉल न्हावून निघाला. काकू खिडकीजवळ शांतपणे उभ्या होत्या. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज स्पष्ट येत होता. मेणबत्तीच्या त्या मंद प्रकाशात साधना काकू कमालीच्या आश्वासक, शांत आणि अत्यंत सुंदर दिसत होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती तर होतीच, पण मला पाहताच त्या एक सुटकेचा आणि समाधानाचा भाव उमटला. तू आलास राहुल, मला खरंच खूप भीती वाटत होती रे. हा पाऊस आणि अंधार मला फार घाबरवून सोडतात, त्या अत्यंत कातर आवाजात म्हणाल्या. मी त्यांच्या जवळ गेलो. काकू, मी आलोय ना, घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत, असं मी म्हणतच होतो. तितक्यात बाहेर एका मोठ्या विजेचा कडकडाट झाला. त्या आवाजाने साधना काकू इतक्या दचकल्या की त्यांनी कसलाही विचार न करता थेट पुढे जाऊन मला घट्ट मिठी मारली. त्यांचा तो आवेग इतका उत्स्फूर्त होता की मीही क्षणभर स्तब्ध झालो. त्यांनी माझं शर्ट आपल्या हातांनी घट्ट पकडून ठेवलं होतं आणि त्यांचा चेहरा माझ्या छातीवर विसावला होता. त्या क्षणी मला जाणवले की ही मिठी केवळ एका घाबरलेल्या स्त्रीची नव्हती, तर यात अनेक महिन्याचा साचलेला एकाकीपणा, सुरक्षिततेची आस आणि आता मिळालेला एक मोठा भावनिक विसाव होता. त्यांच्या शरीराची ऊब आणि त्यांच्या हृदयाचे वाढलेले ठोके मला माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक प्रचंड आदर आणि कणव दाटून आली. मीही अत्यंत हळुवारपणे आपले हात त्यांच्या पाठीवर ठेवले आणि त्यांना आलिंगनात घेतलं. त्या स्पर्शात कोणतीही विकृती किंवा वासना नव्हती, तर दोन माणसाच्या मनाची झालेली ती एक भावनिक एकरूपता होती. मेणबत्तीच्या प्रकाशात आमच्या सावल्या भिंतीवर एकत्र दिसत होत्या. आम्ही दोघे हळू तसेच सोफ्यावर जाऊन बसलो. तरीही त्यांनी माझा हात सोडला नव्हता. त्यांनी हळूच आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. त्यांच्या केसांमधून येणारा तो एक मंद, घरगुती सुगंध
माझ्या मनाला एक वेगळी शांतता देऊन गेला. बाहेर पावसाचं तांडव सुरू होतं, पण त्या बंद खोलीत मेणबत्तीच्या प्रकाशात आम्हाला जगाचा विसर पडला होता. आम्ही दोघे एकमेकांच्या अगदी जवळ होतो. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात साचलेले पाण्याचे थेंब मेणबत्तीच्या प्रकाशात चमकत होते. त्यांनी नजर उचलून माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणी शब्दांची गरज उरली नव्हती. आमच्या डोळ्यांनी एकमेकांशी खूप काही बोलून घेतलं होतं. एकमेकांच्या सहवासात मिळालेला तो क्षण, ती सुरक्षिततेची भावना आणि मनात उमटलेला तो आल्हाददायक आदर, हेच आमच्यासाठी परम सुख देणार होतं. एकाकीपणाच्या अथांग समुद्रात सापडलेल्या दोन जीवांना एकमेकांच्या रूपाने एक सुंदर भावनिक किनारा मिळाला होता. तो क्षण आमच्या नात्याला एका अत्यंत पवित्र आणि हळव्या वळणावर घेऊन गेला. त्या पावसाळ्यातील गोड आणि हळव्या रात्रीनंतर आमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून गेली होती. त्या रात्री जे काही घडलं ते केवळ शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचं होतं. तो दोन मनांचा एकाकीपणा विरुद्धचा एक उत्स्फूर्त आणि निखळ भावनिक लढा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुण्यात एक नवी, ताजी आणि कोवळी सकाळ उगवली, तेव्हा निसर्गासोबतच साधना काकूंच्या आयुष्यातली मरगळही दूर झाली होती. त्या दिवसानंतर साधना काकू पूर्वीसारख्या कधीच उदास किंवा खिन्न दिसल्या नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच तेज, आत्मविश्वास आणि जगाची नवी उर्मी ओसांडून वाहत होती. ज्या घरात पूर्वी फक्त जीवघेणी शांतता असायची, तिथून आता रेडिओवरच्या जुन्या गाण्याचे मंद सूर आणि खंबंग सुवासाचे दरवळे ऐकू येत होते. ते आता स्वतःसाठी आणि माझ्यासाठी अत्यंत आवडीने वेगळे वेगळे पदार्थ बनवू लागल्या होत्या. मीही ऑफिस संपून कधी एकदा घरी जातो आणि काकूंसोबत चहा पीत गप्पा मारतो, असं मला होऊन जायचं. आमचं हे नातं कोणत्याही चौकटीत बसणार नव्हतं, पण त्यात कमालीची पारदर्शकता आणि जिव्हाळा होता. एका रविवारी दुपारी आम्ही दोघे हॉलमध्ये एकत्र बसलो होतो. बाहेर मस्त ऊन पडलं होतं. काकू चहाचे 2 कप घेऊन आल्या. त्यांनी 1 कप माझ्याकडे दिला आणि स्वतः सोफ्यावर माझ्या शेजारी बसल्या. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर थोडी काळजी आणि विचारमग्नता दिसत होती. त्या चहाचा कप हातात धरून शांतपणे काहीतरी विचार करत होत्या. काय झालं काकू, आज खूप विचारात दिसताय? चहा थंड होतोय, मी हसून विचारलं. त्यांनी चहाचा एक घोट घेतला, माझ्याकडे पाहिलं आणि अत्यंत गंभीर पण हळव्या आवाजात म्हणाल्या, राहुल, एक विचार मनातून जात नाही रे. आपण दोघे रोज एकत्र असतो, एकमेकांची काळजी घेतो, पण हे जग, हे समाज आपल्याला काय म्हणेल? लोक आपल्या या नात्याला काय नाव दे? शेवटी लोक तर बोलणारच ना. त्यांच्या या प्रश्नात एक भारतीय स्त्रीची रास्त भीती आणि संकोच लपलेला होता. मला माहीत होतं की समाजात राहताना अशा गोष्टीचा विचार मनाला त्रास देतो. मी माझा चहाचा कप खाली ठेवला, पुढे झालो आणि त्यांचा तो मऊ प्रेमळ हात माझ्या दोन्ही हातात घट्ट धरला. मी त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून अत्यंत शांत आणि समंजसपणे म्हणालो, काकू, लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलो तर आपण जगायचंच विसरून जाऊ. जेव्हा तुम्ही या घरात एकट्या राहायच्या, रात्री भीती वाटायची, बीपी कमी झाल्यावर जेव्हा तुम्ही खाली कोसळणार होता, तेव्हा हा समाज किंवा हे जग तुम्हाला आधार द्यायला आलं होतं का? नाही ना. 2 माणसांनी एकमेकांच्या कठीण काळात, दुःखाच्या प्रसंगी सोबत देणं, एकमेकांना अथांग एकाकीपणातून बाहेर काढणे आणि एकमेकांच्या आयुष्यात निखळ आनंद निर्माण करणे, यापेक्षा पवित्र आणि मोठं कोणतंही नातं असू शकत नाही. आपल्या मनात एकमेकांबद्दल कमालीचा आदर, विश्वास, प्रेम आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. जगाला जे समजायचं आहे ते समजू द्या. माझं हे बोलणं ऐकताना साधना काकूंच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू घळाघळा वाहू लागले. त्यांच्या मनावर असलेलं एक मोठं दडपण क्षणात नाहीसं झालं होतं. त्यांनी तो चहाचा कप बाजूला ठेवला आणि पुन्हा एकदा अत्यंत प्रेमाने माझं कपाळ जवळ घेऊन त्यावर एक मायेचा आश्वासक मुका घेतला. तो स्पर्श मला सांगून गेला की त्यांना त्यांच्या आयुष्याचा हरवलेला आनंद आणि सुरक्षिततेचा तो परम सुख देणारा सोबती मिळाला होता. त्यानंतरच्या काळात साधना काकूंचा मुलगा जेव्हा अमेरिकेतून फोन करायचा, तेव्हा काकू त्याच्याशी खूप आनंदाने, उत्साहाने बोलायच्या. त्यालाही जाणवलं की त्यांची आई आता पुण्यात एकटी असून सुखी आणि सुरक्षित आहे. त्याने एका फोनवर माझा आभार मानला होता, कारण त्याला माहीत होतं की मी त्यांच्या पाठीशी एक हक्काचा माणूस म्हणून उभा आहे. आम्ही दोघांनी मिळून त्या सिमेंटच्या निर्जीव घराला पुन्हा एकदा हसतं खेळतं आणि चैतन्यमय घर बनवलं होतं.
कठीण काळात एकमेकांना दिलेला तो भावनिक आधार आणि त्यातून निर्माण झालेले हे हळवं सुंदर नातं आमच्या आयुष्यातील सर्वात मोलाचा आणि अविस्मरणीय ठेवा ठरलं होतं. आम्ही जगाच्या बंधनापलीकडे जाऊन एकमेकांच्या मनाचे खरे सोबती झालो होतो. धन्यवाद.